कालची एक घटना झालेली आहे। एका ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्याला जे आहे तर ते एका रिक्षावाल्यांनी अक्षरशः फरफटत नेले। ही घटना जी आहे तर ती बाबा पेट्रोल पंपवर झालेली आहे आणि या घटनेचा जो व्हिडिओ आहे तो सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे। आणि त्याच अनुषंगाने काल जी घटना झालेली आहे त्याच पार्श्वभूमीवर आज शहरात जागोजागी जे आहे तर ते ट्रॅफिक पोलीस जे आहेत आरटीओच्या कडून जे आहेत तर ऑटो चालकांवर आणि इतर वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करताना दिसत आहे। आज रेल्वे स्टेशन व्यतिरिक्त मिल कॉर्नरवर सुद्धा कारवाई होत आहे। विविध ठिकाणी कारवाई आहे। आपण यापुढे बघूया की रेल्वे स्टेशनवर कशा स्वरूपाची कारवाई झालेली आहे। बूम वगैरह नहीं लाएगा। वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सध्या रेल्वे स्टेशन परिसरात आरटीओ डिपार्टमेंट कडून कारवाई करण्यात येत आहे। त्यासोबतच महानगरपालिकेचा जो अतिक्रमण दस्ता आहे त्यांनी सुद्धा रेल्वे स्टेशन परिसरातील काही हदगाड्या आहेत किंवा काही दुसरे अतिक्रमण आहेत ते काढायला सुरुवात केलेली आहे। हदगाड्या उचलून त्यांनी इकडनं जे आहे तर ते आपल्या काबूमध्ये घेतलेलं आहे। त्यासोबतच आपण बघू शकता की माझ्या पाठीमागे इकडे जे आहे तर ती पोलिसांची कारवाई सुरू झालेली आहे। आणि खास करून ऑटोचे जे चालक आहेत जे युनिफॉर्म घालत नाही किंवा ज्यांच्यावर काही जुने चालान असतील अजून काही असतील त्यासाठी ही कारवाई केली जात असल्याचं स्पष्टपणे दिसतंय। यावेळेस जे आहे तर ते पुष्कळ ट्रॅफिक अधिकारी जे आहेत तर ते या रस्त्यावर सध्या उपस्थित आहे आणि ते कारवाई करताना आपल्याला दिसत आहे। आज रोजी माननीय वरिष्ठांच्या आदेशान्वये शहरामध्ये विविध ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणारे वाहन चालक, त्यामध्ये जास्त करून जे काही रिक्षा चालक आहेत जे विना लायसन्स किंवा वाहन चालवताना कागदपत्र सोबत न बाळगणे, लायसन्स सोबत न बाळगणे, युनिफॉर्म परिधान न करणे आणि विविध प्रकारच्या नियमांचे जे उल्लंघन करत आहेत त्यांच्या विरुद्ध आपण मोटार वाहन अधिनियम प्रमाणे कारवाई करत आहोत।